आवाज येत आहे. वाड्यात नाही का? वाड्यात नाही का? दासी घरामध्ये काहीतरी काम करत आहे वाटतं. दासीला आवाज येतो. दासी, ए दासी. अगं सुटला माझा बदल बाई मी नव्हते बाणात. अगं आंबाबाईचं वाण माझ्या मरले आंबाबाईचं वाण माझ्या मरले तडा मारा. काय चाललंय तुझं? काय चाललंय म्हणजे बैठक होती बोलायची मग वारा वारा तू वार आलं म्हणजे आणखीन गेलं नाही. काय सांगा वाटलं की येत नाही. अगं बराच वेळ झाला की तुला आवाज येत आहे. घरामध्ये काय करत होतीस? घरात मला काय एक काम आहे. म्हणजे तुला घरात काम होतं? बिगर कामाचे काय काम होतं बरं? जाणून जुळून काढायचं, बरं पाणी लावून आणायचं, बॉक्सी तुकडा करायचा, कोरडेस वाढेस करायचे. हो एवढ्या करून मालकाला पावते यावं लागेल. मालकाला काय पाहिजे? म्हणजे ते आजारी आहे म्हणून त्यांना औषध पाजून आली. औषध पाजून आली तसेच पण तुझे मालक किती आहे? मग बिगर होते कुठे बघ बाय आता मालकात शिकत बाय करत असं दाखवर मला कोण आहे? तुम्हाला माहित नाही काय? मला काय माहित आता? थोकून द्या का येत ना माझ्या इथे जावं मी त्यांच्या इथे सोड. त्यांच्या इथे सोड. एकच सांगावं ना सरळ, हे माझे मालक म्हणावं. तुम्हाला कळत का नाही म्हणून आपला बाप साधं बरोबर हो ना, हे तुमचे मालक आहे. घर मागे घर माग लागे काय होय होय आहे का म्हणा? उठ राहणार पटली म्हणून असे. अगं हे तुझे मालक, तू यांना येत आणले काय? एक काम कर बरं, त्याचं एक मस्त पैकी उखाण्यात नाव घे बरं. साहेब एक काम करा, काय? 3.5 एकराची आई झाली पण मी आता नाव नाही विचारलं. 3.5 एकराची होय आजी. 3.5 एकर झाली का आतापर्यंत कोणाला? पण म्हणता नाही म्हणा बरं. एक तर 4 होते, नाही तर 3 होते. 3.5 कुठून आणले तो मध्ये? 3.5 होय. यांना म्हणा नाही म्हणा म्हणून सांगायचं तुम्हाला उत्तर देते मी. समजते काय? नाही विचारते बायला. आता त्यांचं कसं आपल्याला माहिती डोक्यात बरं घालतात. नाही तुला तसं उसापाटा जमतच नाही. अहो तसं नाही. पहिलं झालं का ते बाबावाडी अगं बालवाडीत म्हणावं. दुसऱ्या बापाला हातात धरून गुरु 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 घरात फिरत होय. बलत पडत आणि 5 महिन्याचं पोटा दिलं बाय ते अर्ध काय शाळेकडे का काय? जरा व्यवस्थित नाव घ्यावं. मी काय वाईट बोलले त्यांना घे नाव. चल काय कसे उखाण्यात घे नाव. उखाण्यात काय गावऱ्यासाठी ठीक काय? तुम्हीच म्हणला अगं आणि घेऊन नाव घे म्हटलं. आणि घेऊन सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. बोलायची काय गरज होती? मध्ये बोलले काय होतं? बॉल वाईट गेला. इथं बॉल वाईट म्हणजे मध्ये बोलल्यावर बॉल वाईट. बोलायचीच नाही. बरं आता मी नाही बोलत. काय तुझं असेल तसं. सचिनच्या बॅटवर बॉल टाकते वाकून. माझ्यावर भाऊ पाटलाचं नाव घेते हिंगणीतले संतगडी तुला बरं हिंदीतच सापडले घरी. बाहेर गरीब आहे. यांचा घेतो नंबर आणि बाकीचे 7 काय गेले? पुढच्या ते सारखे ते मागले तर दिवस घालते भाऊ घेता ते पुरत हिंगणीत कुणाच्या सवय म्हणजे पहिलं पहिला मन खरंय.
पाहुणा नाव कळलं तुम्हाला हे? ते बघा तिथं तुझ्याकडे नसते आज हा त्याच्यामुळे ती माणूस आलाय मला असं आहे. काय बाय कर बघा तो आता असे नाव घेतले वनाच नाही आता काय होईल? चांगले घेऊ का तर चांगलं नाव घ्यावं जरा त्यांना पटन असं. पण तुम्ही सांगा विचार करा हा, हा. बघा तुमचं किती नाटला खटला बर बर बघा इमानदारीच्या नाकातलं त्यांच्या गळ्यात डोरलं हाय का मला बांगड्याचा पत्या बांगड्या नाही हाय का जंपा हा, सगळं उघडं करून लगेच. सुंदरपैकी नाव घेते पाहुण्याचं हे बरं. रुळून रुळून जात होते खिडकीवाट पाहत होते रुळून रुळून जात होते खिडकीवाट पाहत होते खिडकीला 3 तारा आणखी त्याला घुंगरा बारा सुपारी कपते करा करा पान खाते 13 तिकून आलाय परी काढते बदल घालते वारा हे परतून घेते हंडा पाणी भरलं गंगेचं वाडं बांधलं भिंगाचं वाड्यात वाड्यात 7 वाड्याला 7 कुलपाची होती मी किल्ली उघडते मी देवखोलीत होती खाटा होती गादीवर होती उशीर होती बशीत होता कपत होत दुधात पडी माशी आणि उद्यापासून आमच्या महादेवराव पाटलाच्या नावचे दर्शन आता पटलं ना हे का बघा आता कसं पटलं नाव देतील ना मग. बांगड्या नाही गेलं आधी सुईचं लुगडं नेसायची का बांगड्या तर काय झालं ते लुगड्याची फॅशन आहे. सांग ना नाव. महादेवराव पाहुणे हा हा हा. आपले पाहुणे त्यांनी चाललेल्या कार्यक्रम म्हणून मी त्यांना पटले म्हणून त्यांनी मला 100 रुपये दिले भेटायला याला खर्च सवत आहे का परत? आहे का इथं नाही एकटेच आले काय त्याच्यामुळेच मग ते पटलं म्हणलं त्याच्यामुळे पटकन उठून आले. दासी अगं बराच वेळ झालं दरवाजामध्ये कुठेतरी आवाज येत आहे. हा ना पहा बरं कोण आहे दरवाजामध्ये? बघा ते तुम्हाला लय सवय आहे. दरवाजात कोणतरी आल्याने दिसते जाते कोर भरभा घर घेऊन त्याचा आत्मा शांत करते. हा हा